सेल्फ डिफेन्स म्हणजे काय? जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचा जीव, शरीर किंवा मालमत्ता वाचवण्यासाठी तत्काळ धोका टाळण्यासाठी बल वापरते त्याला स्वसंरक्षण राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स म्हणतात. सेल्फ डिफेन्समध्ये मारहाण गुन्हा असतो का? नेहमी नाही. जर तुम्ही स्वतःचा बचाव करण्यासाठी तात्काळ धोका टाळण्यासाठी आवश्यक तेवढंच बल वापरलं तर तो गुन्हा मानला जात नाही. कायदेशीर मान्य सेल्फ डिफेन्स कधी? खरा धोका असावा, समोरच्याने हल्ला केला किंवा करण्याची शक्यता स्पष्ट असावी, फक्त शंका पुरेशी नाही. तात्काळ परिस्थिती असावी, धोका आता आहे, भविष्यात होईल म्हणून आधी मारणं योग्य नाही. आवश्यक तेवढंच बल वापरावं. जीव वाचवण्यासाठी जेवढं गरजेचं तेवढंच. म्हणजे छोट्या थप्पडीला उत्तर म्हणून गंभीर इजा केली तर सेल्फ डिफेन्स मानलं जाणार नाही. कधी गंभीर इजा किंवा मृत्यूही कायदेशीर ठरू शकतो जर समोरच्याकडे शस्त्र असेल, जीवाला धोका असेल, बलात्कार किंवा अपहरणाचा प्रयत्न असेल, स्वतःचा जीव वाचवताना गंभीर इजा झाली तरी सेल्फ डिफेन्स लागू शकतो. कधी सेल्फ डिफेन्स लागू शकत नाही तर भांडण तुम्ही सुरू केलं, सूड घेण्यासाठी मारलं, धोका संपल्यानंतरही मारहाण केली, जास्तीचा बल वापरला. योग्य सेल्फ डिफेन्सचे उदाहरण आपण जाणून घेऊयात. कोणी चाकू घेऊन हल्ला करतो, तुम्ही ढकलून पळता किंवा प्रतिकार करता. चुकीचं सेल्फ डिफेन्सचे उदाहरण आपण जाणून घेऊया. वाद झाला, नंतर रागात जाऊन मारहाण केली, तुम्हाला मी सल्ला देऊ शकतो. अशा बाबतीत तुम्ही कोणत्या गोष्टी कराव्यात? शक्य असल्यास अशा सिच्युएशन मधून पळायला शिका, पोलिसांना कळवा, पुरावे जतन करा, अनावश्यक भांडण टाळा. स्वसंरक्षण हक्क आहे, पण मर्यादा ओलांडली तरच तो गुन्हा ठरू शकतो. अशाच सोप्या कायदेशीर माहितीसाठी माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.